गेल्या महापालिका निवडणुकीत 2 देशमुखांनी आयात उमेदवारांना उमेदवारी देत अनेक निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांची तिकीट कापली होती। म्हणजे 2 देशमुखांनी केलेलं ते सत्कर्म आणि पालकमंत्र्यांनी केलेलं ते दुष्कर्म असं म्हणायचं का? सोलापूरकर हो, कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत रुतलं होतं। तो रथावरून खाली आला होता। जमिनीत रुतलेलं रथाचं चाक काढण्याचा प्रयत्न करत होता। विरोधातील अर्जुन रथावर स्वार होता। त्यानं धनुष्याला बाण लावलेला होता। तो आता कर्णावर बाण सोडणार इतक्यात कर्णाला धर्म आठवला। म्हणून तो म्हणाला, अर्जुना, मी निशस्त्र आहे। माझ्या रथाचं जमिनीत रुतलेलं चाक बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करतोय। अशावेळी निशस्त्र प्रतिस्पर्ध्यावर शस्त्र चालवणं हा खऱ्या योद्ध्याचा धर्म नाही। तेव्हा अर्जुनाचं सारथ्य करणारा श्रीकृष्ण कर्णाला म्हणतो, जेव्हा निशस्त्र अभिमन्यूवर कौरवांनी सामूहिकपणे हत्यार चालवलं त्यात तू सुद्धा सहभागी होतास। राधा सुता, तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म? सोलापूरकर हो, कर्णवधाच्या प्रसंगाचं कविश्रेष्ठ मोरोपंतांनी त्यांच्या आर्यामध्ये केलेलं हे वर्णन सोलापुरातील सध्याच्या राजकारणाला अगदी तंतोतंत लागू पडतं। कारण आज जी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतलेली आहे तीच भूमिका मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 2 देशमुखांनी घेतली होती। त्यावेळी याच 2 देशमुखांनी त्यांच्या याच भूमिकेचं जोरदार समर्थन केलं होतं। पण आज पालकमंत्र्यांनी तीच भूमिका घेतली तर हेच 2 देशमुख जोरदार विरोध करत आहेत। आज दोन्ही देशमुखांना साक्षात निष्ठावानांचा पक्षधर्म दिसत आहे। पण हाच निष्ठावानांचा पक्षधर्म स्वतः निर्णय घेताना मात्र याच 2 देशमुखांना आठवला सुद्धा नव्हता। तेव्हा 2 देशमुखांचा हा निष्ठावान पक्षधर्म कुठं गेला होता? म्हणजे 2 देशमुखांनी केला तो पक्षासाठी शिष्टाचार आणि पालकमंत्र्यांनी केला तर तो व्यभिचार। याच दृष्टिकोनातून दोन्ही देशमुखांनी घेतलेल्या भूमिकेकडं सोलापूरकर आज पाहत आहेत। सोलापूर महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी याच 2 देशमुख आमदारांकडे होती। त्यावेळी निवडणुकीचं नेतृत्व करणाऱ्या याच 2 देशमुखांनी अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या तब्बल 48 उमेदवारांना भाजपचं तिकीट दिलं होतं। त्यावेळी भाजपचे 49 नगरसेवक निवडून आले होते। त्यापैकी 26 नगरसेवक हे भाजपनं इतर पक्षातून आयात केलेले उमेदवार होते। त्यावेळी याच 2 देशमुखांनी मिळून रोहिणी तडवळकर, नरेंद्र काळे, पांडुरंग दिड्डी, अप्पासाहेब चौगुले, इंदिरा कुडक्याल, स्वर्गीय बाबूराव घुगे, चंद्रकांत रमणशेट्टी, अशोक कटके, रमेश भटकर, सुरेखा अंजिखाने, नरसुबाई गदवालकर आदींना भाजपचं तिकीट दिलेलं नव्हतं। ही मंडळी कोण होती? ही भाजपची निष्ठावान माणसं नव्हती। यांनी भाजप पक्षवाढीसाठी जीवाचं रान केलं नव्हतं। ही काय बाहेरच्या पक्षातून ऐनवेळी आलेली माणसं होती का? तसं नाही। हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते। यातील प्रत्येकाचं शहरातील भाजप पक्षवाढीसाठी योगदान होतं। तरीही त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली। बरं, यांचं तिकीट कापून या 2 देशमुखांनी ज्यांना कुणाला उमेदवारी दिली ते सर्वजण ऐन निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेले होते। त्यांना या 2 देशमुखांनी सन्मानानं उमेदवारी दिली आणि जे पक्षाचे निष्ठावान होते त्यांची तिकीटं अपमानजनक पद्धतीनं कापली। आज या 2 देशमुखांना भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा पुळका आलाय। पण याच 2 देशमुखांना मागील निवडणुकीत याच भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी पान्हा फुटला नाही। त्यावेळी याच 2 देशमुखांनी निष्ठावानांचं तिकीट कापण्यासंदर्भात घेतलेल्या स्वतःच्या भूमिकेचं जोरदार समर्थन केलं होतं। त्यांची भूमिका म्हणजे पक्षधर्म आहे असं स्पष्टीकरणही दिलं होतं। आज तीच भूमिका त्याच महापालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली तर या 2 देशमुखांना ती चुकीची का वाटावी? म्हणजे 2 देशमुखांनी केलं ते सत्कर्म आणि तेच काम पालकमंत्री गोरे यांनी केलं तर दुष्कर्म।
ही दुतोंडी भूमिका दोन देशमुखांना पटणारी आहे का? दोन देशमुखांना आज जो पक्षधर्म आठवतो आहे तो पक्षधर्म मागील निवडणुकीवेळी कुठं गेला होता? याचं उत्तर याच दोन देशमुखांनी द्यायला नको का? दुसऱ्या अर्थानं यांनी केलं तर तो शिष्टाचार आणि दुसऱ्यांनी केलं तर तो व्यभिचार असं सोलापूरकरांनी समजायचं का? या दोन्ही देशमुख आमदारांना सोलापूरकरांनी आणि भारतीय जनता पक्षानं भरपूर दिला आहे. हे दोन्ही देशमुख त्यांच्या वॉर्डामध्ये भारतीय जनता पक्षाचे साधे अध्यक्षही नसताना भाजपनं यांना थेट आमदारकी दिली. उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना सलग 5 वेळा भाजपनं उमेदवारी दिली आणि सोलापूरकरांनी त्यांना निवडूनसुद्धा दिलं, तीही राजकीय पार्श्वभूमी नसताना. दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांना भाजपनं पहिल्यांदा विधान परिषदेची आमदारकी दिली, त्यानंतर सोलापूरची खासदारकी दिली, आता दक्षिण सोलापूरची आमदारकीही दिली आहे. दक्षिणमध्ये ते तिसऱ्यांदा आमदार झालेत. याच दोन देशमुखांना भाजपनं मंत्रीपदही बहाल केली. आमदार सुभाष देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपद तर आमदार विजयकुमार देशमुख यांना पालकमंत्रीपद बहाल केलं होतं. आज या दोन देशमुखांच्या मनाविरुद्ध पक्षानं एखादा निर्णय घेतला तर यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली. ज्या पक्षानं तुम्हाला सर्व काही दिलं, आज त्याच पक्षाचा निर्णय आवडला नाही म्हणून त्या पक्षाच्या विरोधात जाण्याची भूमिका घेणं हे दोन देशमुखांना शोभतंय का? हाच खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर याच दोन देशमुखांकडून सोलापूरकरांना हवं आहे.